जळगावात महायुतीने इतिहास रचला असून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर उर्फ नंदकुमार महाजन यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी तब्बल 577 मतांनी अवाढव्य आघाडी घेत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा दारुण पराभव केला आहे. प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच महाजन यांचा विजय डोळ्यासमोर दिसू लागताच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. ढोलताशांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी ठेका धरला. इतकंच नाही तर काही उत्साहित समर्थकांनी थेट ट्रकभर गुलाल आणि मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत जळगाव शहर पूर्णपणे गुलालात न्हावून काढलं. पहा यावेळी महाजन काय म्हणाले. तब्बल 582 मतं तुम्हाला मिळालेली काय प्रतिक्रिया? या ठिकाणी आपण जर बघितला तर जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल आताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचा या ठिकाणी विजय झालेला आहे. या ठिकाणी इथं महाविकास आघाडीची मतं देखील मोठ्या प्रमाणात फुटलेली आहेत. काय रणनीती होती या ठिकाणी? आपण जर बघितलं तर महायुतीच्या सर्व मतदारांनी तर मला खूप मोठ्या प्रमाणावर वोट दिलेलंच आहे, परंतु महाविकास आघाडीचे आणि अपक्ष उमेदवारांची मतदारांचे मतदान आम्ही आमच्या पार्ट्यात टाकण्यात यशस्वी झालो. त्याबद्दल मी सर्व मतदारांचा खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुझ्या रूपाने एक सामान्य कार्यकर्त्याला जो आहे ती उमेदवारी मिळालेली होती, आज विजय देखील मोठा मिळाला आहे. काय या ठिकाणी आपण जर बघितलं तर देश हित प्रथम या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. अशा भारतीय जनता पक्षाचा मी 20 वर्षापासून त्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण जर बघितलं तर इतर पक्षांमध्ये कदाचित असं होते, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हा काम करणारा असला तर त्याला नक्की संधी मिळते आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी विधान परिषदेसारख्या निवडणुकीची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व श्रेष्ठीचं सर्व नेते मंडळींचं खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. काय सांगाल या ठिकाणी नंदकिशोर महाजन यांचा मोठा विजय झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की नंदकिशोर महाजन यांचा हा मोठा विजय झाला आहे, यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्व नेत्यांनी सांघिक काम केलं, एकत्र काम केलं आणि त्याचाच परिणाम ही महायुती ही एक राहिली. त्याच्यामुळे हा विजय अभेद्य राहिला आणि जवळजवळ 96% मतं महाराष्ट्रातला सर्वात मोठा लीड हा जळगावचा त्या माध्यमातून राहिला. हो, नाशिकला गोकुळगीते हे विजय झालेले आहेत बंडखोर उमेदवार भाजपचे. गोकुळगीतेच्या संदर्भात मी एकच तुम्हाला सांगेल की दराड्यांवरची नाराजी तिथं आम्हाला त्याचा फटका बसला. महायुती म्हणून आम्ही कुठेतरी सगळे एक होतो, दराड्यांवरची नाराजी होती, त्याचाच फटका बसला, दुसरं काही कारण नाही. दादा, महापालिकेनंतर विधान परिषदेची निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी आपल्यावर होती. 100% दुसऱ्यांदा यश मिळालं आहे आपल्याला. काय म्हणजे मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून समन्वय करण्याचा आमदार म्हणून मला जी पक्षाने जबाबदारी दिली ती पक्ष नेतृत्वाचा आभार मानेलच, परंतु पूर्ण वेळ देणे त्या मिशनमध्ये त्याला म्हणतो की डिवोशन देऊन झोकून देणे हा माझा मूळचा स्वभाव आहे. मी सर्वांना समन्वयाचं काम केलं. मी काय एकटा म्हणून नाही, आमची सगळी टीमच होती, सगळे आमदार यामध्ये होते, सगळे मंत्री महोदय होते, आमचे जिल्हा अध्यक्ष होते, जिल्हा प्रमुख होते. हा टीम म्हणून हा निकाल आहे. हा एकटा असं मी केलं असं म्हणताच येऊ शकत नाही. हा टीमचा आउटपुट आहे असं मला वाटतं. दादा, महाविकास आघाडीची मतं देखील फुटलेली आहे. आपल्याच काही राजकीय घडीचा हा एक भाग होता का? निश्चित. आता बघा, आता आम्ही राजकारण करायला बसलो. महाविकास आघाडीची मतं फुटलीच पाहिजे त्याचं प्लॅनिंग आमच्याकडे होतं आणि त्यात आम्ही 100% यशस्वी झालो. महाविकास आघाडीची जवळजवळ यांची एकूण जी मतं होती त्यातली 80% मतं फुटताना दिसली आहेत. महाविकास आघाडीमध्ये कुठेही एक वाक्यता नव्हती. अगदी नेत्यांनी देखील या निवडणुकीवर पाठ फिरवली आणि अप्रत्यक्षाचा भाजपाला फायदा झाला. हा एक स्ट्रॅटेजीचा भाग होता, ती स्ट्रॅटेजी आखली आणि ती आता अंमलात येताना आम्हाला दिसली. त्याचा योग्य फायदा हा आम्हाला महायुतीनं झाला. 6 बिनविरोध झाल्या होत्या आणि आता हे 100% ते स्पष्ट बहुमताने देतील आणि विकासाला मतदान करतील. मी आता त्याचं ठेवलं आहे.
भाजपामध्ये काही कमी असू शकतात, पण आम्ही राष्ट्रद्रोही नाही आणि हिंदुत्वाच्या विरोधात नाही. त्याच्यामुळे लोक विकासाला मतदान करतील. विकासाचा कौल, जनतेचा कौल हा विकासाकडे. सर्व सन्मान्य नगरसेवकांना माहिती आहे की विकास कोण करू शकतं. त्याच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराला त्यांनी विजय केलेले, आशीर्वाद दिलेले. ओके, ठीक आहे.